बाजूला ठेवा, आधी लोकांचं काम करा, मग स्वामी आपलं काम करतील. आपण काय करतो, आपलंच मांडत बसतो, दुसरीकडे लक्षच देत नाही. इथे गणित चुकतं. हे गणित चुकतं, याला आध्यात्मिक माणसं म्हणत नाही. जी माणसं स्वार्थी आहे, जे स्वतःपुरतीच सेवा करतात, ती स्वामींना मान्य नाही. हे आज ठामपणे सांगून टाक. आपण दुसऱ्याकरता काही करतो का? स्वामी उद्या विचारतील. आपण आता राहिलेले लोक गुरुपद घेणार आहोत, थोड्या वेळानं स्वामींच्या चरणावर डोकं ठेवणार आहोत. एवढीच विनंती करा की स्वामी आम्हाला अशी शक्ती द्या, अशी भक्ती द्या की या उभ्या जगाचं, देशाचं, गावाचं भलं होईल. त्यांना सद्बुद्धी द्या. त्यात सगळं काही आलं. पण आम्ही काय करतो, माझं पोट दुखतंय, माझं अमुक दुखतंय, माझं तमुक दुखतंय, माझ्या मुलींची लग्न व्हायची आहे, त्यांना नोकऱ्या मिळायच्या आहेत. हे प्रश्न सर्वांचेच आहेत. उभ्या जगामध्ये असा एकही कुटुंब, असा एकही माणूस नाही की तो सर्वार्थानं सुखी आहे. सर्वच जण दुःखी आहेत. पण दुःख हे वाटायचं नसतं, सुख हे वाटायचं असतं. दुःख कधी वाटू नये, ते वाढतं, वाटल्याने वाढतं. तुम्ही 4 लोकांजवळ म्हटलं ना मला अमुक दुखतं, तमुक दुखतं, ते दुखणं आणखी वाढतं. तुम्ही जर असं सांगितलं मला काही होत नाही, खरंच तुम्हाला काही होणार नाही. याला सुख वाटणं म्हणतात. म्हणून आजपासून आपण सुख वाटायला सुरुवात करा, म्हणजे दुःख तुमच्याजवळ येणार नाही. जो सुख में सुमिरन करे उसको दुःख न होय.